राजश्रीच्या प्रश्नामधली व्होकॅब्युलरी आता आपण बघूया। या व्होकॅब्युलरी मधला पहिला प्रश्न बघा काय आहे ते, म्हणजे थोडक्यात इथे काय विचारलंय तर हा एक शब्द आहे कंपंक्शन आणि त्याचा अपोजिट मीनिंग काय आहे ते विचारलेलं आहे। तर मित्रांनो, कंपंक्शन या शब्दाचा अर्थ जर माहित असेल तर इथे समजेल, पण तरी सुद्धा इथे बघा तुम्हाला दोन अर्थ तर मला वाटतं माहिती असतील, कारण का ते अनेकदा परीक्षेमध्ये येऊन गेलंय। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॉन्फ्लॅग्रेशन। कॉन्फ्लॅग्रेशन हे चालणार नाही, कारण का आपल्याला इथे ऑपोजिट काढायचंय, कळलं का? कॉन्फ्लॅग्रेशनचा अर्थ वणवाय, बरोबर आहे। आणि इथे शी डिडंट हॅव द स्लाइटेस्ट कंपंक्शन अबाउट टेलिंग मी लाय। आता खोटं बोलत असताना तिला तिच्याबद्दल म्हणजे काय काहीच वाटत नव्हतं, म्हणजे तिला काही पश्चाताप नव्हता। म्हणजे थोडक्यात इथे जो अर्थ आहे तो भावनेशी निगडीत आहे, एवढं तर आपल्याला समजतंय। त्यामुळे कंपंक्शन म्हणजे पश्चातापाची जी भावना असते, फिलिंग जे असतं, कळलं का, ते आहे। त्यामुळे आता याचा विरुद्ध अर्थ काढत असताना अजून दुसरा बघा, हा ऍब्स्टिमियस, मिताहारी ज्याला म्हणतात किंवा संयमी म्हणतात, म्हणजे जो व्यसनांपासून किंवा अशा वाईट गोष्टींपासून जो दूर राहतो, जो संयमी असतो, त्याला ऍब्स्टिमियस म्हणतात। थोडक्यात हे दोन अर्थ माहित असतील तर पहिल्यांदा हे समजेल की आपल्याला हे चालणार नाहीये। आता हे जे दुसरे जे दोन अर्थ आहेत त्याच्यात हा अर्थ बहुतेक जणांना माहित असावा असं मला वाटतं। ऑडॅसिटीचा अर्थ आहे उद्दामपणा, कळलं का, म्हणजे एखाद्या रूढ असतो एखादा माणूस, तर त्या प्रकारचा अर्थ आहे। ऍब्ज्युरेशनचा अर्थ आहे शपथपूर्वक एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा चुकीच्या मार्गाचा त्याग करणे, कळतंय ना। त्यामुळे इथे बघा, आता तिला कंपंक्शन नव्हतं, म्हणजे आताच पश्चाताप नव्हता, मग पश्चातापाच्या विरुद्ध म्हणजे पश्चातापात माणूस नम्र असेल, म्हणजे थोडक्यात इकडे उद्दामपणा हा एकमेव अर्थ इथे बरोबर बसतोय, कळतंय मित्रांनो। पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे आणि इथे पण अर्थ सहज समजेल इतका सोपा आहे बघा। जसं बघा, ऑल माय वॉर्निंग्स फेल, म्हणजे माझ्या जे काही जी काही मी ताकीद देत होतो, या सगळ्या ज्या सूचना आहेत, ताकीद आहेत, या ऑन स्टोनी ग्राउंड, स्टोनी ग्राउंड वरती। आता बघा ना, तुम्हाला माहितीये मित्रांनो, दगडाला कितीही बोला नाहीतर त्याची स्तुती करा, दगडामध्ये कधी काही फरक पडणार आहे का? म्हणजे थोडक्यात इथे दिलेली जी वॉर्निंग आहे ही पण अशा स्टोनी ग्राउंड वरती पडते, म्हणजे त्याचा अर्थ काय, त्याचा काहीही उपयोग होत नाहीये। मग आता बघा, इथे आपल्याला काय सांगितलंय, मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज सांगितलेलं आहे। मग आता इथे तुम्हाला दिसेल बघा की वर केअरफुली लिसन, हे चालणार आहे का? तर थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की इथे तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला सहज समजू शकतं की या फ्रेजचा अर्थ काय आहे। आणि जर नाही समजला तरी सुद्धा बघा, इथे तुम्ही एलिमिनेशन पद्धत पण वापरू शकता। जसं बघा ना, वर केअरफुली लिसन म्हणजे अगदी काळजीपूर्वक ऐकलं, इकडे मात्र काय बघा, इग्नोर केलंय, कळलं का। इकडे काय, वर फॉलोड, म्हणजे थोडक्यात हा आणि हा सिनोनिम आहे बघा, आणि तोच अर्थ इकडे आहे बघा, वर रिपीटेड, म्हणजे काय, पुन्हा पुन्हा सांगितल्या गेला, तर याचा त्याचा अर्थ अजिबात नसणार हे आपल्याला समजतो। म्हणजे थोडक्यात फक्त स्टोनी ग्राउंड एवढं थोडी जरी कॉन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आले ना मित्रांनो, तर तुम्हाला सहजपणे समजतं की याचा अर्थ काय असणार आहे। थोडक्यात थोडस फक्त इंग्लिश वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, बाकी उत्तर खूप सोपं आहे। पुढचं बघा मित्रांनो, करेक्ट मिनिंग ऑफ एक्नॉलेज। तर मित्रांनो, एक्नॉलेजचे हे तिन्ही अर्थ आहेत, म्हणजे मान्य करणे, कबूल करणे, एखाद्याबद्दल आदर दाखवणे किंवा रेकॉग्नाइज, ओळखणे, असे तिन्ही त्याचे अर्थ होतात। त्यामुळे इकडे जो चौथा पर्याय आहे, चौथा पर्याय लिहायला मी विसरलो, तर तो आहे ऑल ऑफ दीज। आणि मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलं माहितीये का, याच्यामध्ये त्याने विचारले की याचं सिनॉनिम कुठलं आहे, आणि हे तिन्ही अर्थ याचे असल्यामुळे अर्थातच उत्तर फक्त पर्याय 4 येतं। त्यामुळे हे याचं उत्तर आहे। पुढचं बघा, इकडे पण त्यांनी काय सांगितलंय, याच्यामधलं करेक्ट एक्सप्रेशन कुठलं आहे ते विचारलेलं आहे। मित्रांनो, ह्या ज्या पर्टिक्युलर जे विचारलेलं आहे याला सिमिली असं म्हणतात। तुम्हाला माहिती आहे, फिगर्स ऑफ स्पीच मध्ये बरेच फिगर्स ऑफ स्पीच आहेत, अर्थात त्या स्पीचचा अभ्यास करा असं मी कधीच म्हणणार नाही, कारण की त्या फिगर ऑफ स्पीच जास्त आहेत, खूप जास्त आहेत। थोडंसं लक्षात ठेवणं थोडंसं कठीण म्हणण्यापेक्षा वेळकाढूपणा आहे, आणि फार कमी वेळा त्याच्यावरती प्रश्न विचारतात। म्हणजे तुम्ही अगदी 2011 पासून 19 पर्यंत जरी प्रश्नपत्रिका बघितल्या तर फक्त एकदाच त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे। मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे, इथे त्या सिमिली विचारलेल्या आहेत। माझ्या ए टू झेड व्होकॅब्युलरी या ग्रामरच्या पुस्तकामध्ये या अशा प्रकारच्या बऱ्याच सिमिली मी दिलेल्या आहेत, आणि परत त्यांचा अर्थ पण दिलेला आहे।
अर्थ का बघायचा असतो माहिती का मित्रांनो? अर्थ बघितला ना की तुम्हाला त्या भाषेमध्ये असणारे आणि आपल्या भाषेमध्ये असणारे साम्य काय आहेत आणि तसेच फरक काय आहेत हे पण समजतं. उदाहरणार्थ बघा, आपण काय म्हणतो बघा, बर्फासारखा थंड, सिंगली एक ते कळलं का? जसं बर्फासारखं थंड म्हणतो तसं ते म्हणतात ऍज कूल ऍज कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काकडी. तुम्हाला माहिती आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे काकडी वगैरे खातो, त्यामुळे काकडी कशी असते, थंड असते उन्हाळ्यामध्ये सुद्धा. सांगायचं काय, तिकडे ते काय म्हणतात आणि हे काय म्हणतात, दोघांच्या मधला फरक हा जर तुम्हाला व्यवस्थित समजला गेला तर तुम्हाला खूप लवकर समजतं. आपण बघा म्हणताना म्हणतो कोळशासारखा काळा, ते म्हणतात नाही ऍज ब्लॅक ऍज पीच, ते म्हणतात ऍज ब्लॅक ऍज पीच. पीच म्हणजे डांबर, म्हणजे डांबरासारखा काळा. मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आहे की या सिमिली काय आहेत एकदा वाचून तरी ठेवा. कदाचित परीक्षेत येतील नाही येतील माहित नाही, पण लक्षात ठेवा 19चा पेपर हा आपण आता बघतोय आणि 19चा पेपर सेटर आताचा जो आपला तुमचा होणारा पेपर आहे 2020चा, तर तो बघत असताना मात्र तो निश्चितच 19चा पेपर बघणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जर हे दिसलं आणि आवडलं तर तो त्याच्यातले अवघडातले अवघड नक्कीच टाकेल किंवा त्यातला एखादं तरी असं काहीतरी टाकेल की जे बरोबर असेल नसेल किंवा ऑड बँड देतील किंवा जसं करेक्ट एक्सप्रेशन विचारतील तसं ऑड एक्सप्रेशन कुठलं आहे ते विचारेल, काही पण विचारू शकतो ना. म्हणून A to Z व्होकॅब्युलरी हे पुस्तक बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं मिळतील. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये इथे गे म्हणजे आनंदी, कळलं, आणि बाकी हे दोन तर समजायला खूप सोपे आहेत. म्हणजे लाल पक्ष्यासारखा सतत आनंदी असणारा आणि मटण, मटण म्हणजे माहितीये मेलेल्याच प्राण्याचं मटण असतं, त्यामुळे ते जसं डेड आहे तसंच डेड, त्यामुळे हे दोन तर बरोबर वाटतात. आता इथे ऍज चीप ऍज सँड, तर मित्रांनो ऍज चीप ऍज सँड नाहीये, तर मित्रांनो इथे फक्त चिप्स असं पाहिजे, त्यामुळे हे फक्त एक्सप्रेशन चूक आहे. मग करेक्ट एक्सप्रेशन कुठली कुठली आहेत, तर बी आणि सी अशी दोन्ही आहे आणि ते फक्त तुम्हाला इकडे दिसतंय, त्यामुळे अर्थातच हे बरोबर आहे. पुढची पण व्होकॅब्युलरी जर तुम्ही बघाल ना तर मित्रांनो मी तेच तुम्हाला सांगितलं की या परीक्षेमध्ये व्होकॅब्युलरी जी आलेली आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 31 मार्काचं ग्रामर आहे, 5 मार्काचं पॅसेज आहे, 31 आणि 5 36 झाले, 36 आणि उरले 14. मग ही 14 मार्काची जी व्होकॅब्युलरी आहे त्याच्यामध्ये दोन तीन असे आहेत की बाबा ते थोडे जास्त अवघड आहेत, पण बाकीची व्होकॅब्युलरी तर इतकी सोपी आहे. बघा ना, इथेच बघा ना तुम्ही, बिफोर आय स्टार्टेड द जॉब म्हणजे जॉब म्हणजे माझं काम जे आहे, मी जिथे सर्व्हिसला जाणार आहे ते, माझा जॉब चालू करण्याच्या पूर्वी आय हॅड नो प्री कन्सिव्ड नोशन्स, म्हणजे माझ्याकडे कोणतेही प्री कन्सिव्ड नोशन्स नव्हते. मित्रांनो बऱ्याच जणांना कन्सिव्हचा अर्थ तरी माहित असेल. कन्सिव्हचे दोन अर्थ आहेत, एक गर्भधारणा होणे, टू बी प्रेग्नंट, आणि दुसरं टू कॉम्प्रिहेंड, आकलन होणे, अंडरस्टँड. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे, नोशन्स म्हणजे मत, बरोबर ना, म्हणजे अगोदर पासून धारणा असलेलं मत म्हणजे पूर्वग्रह, कळतंय का? म्हणजे नोकरीची सुरुवात करण्यापूर्वी माझ्याकडे असे काही पूर्वग्रह नव्हते. अर्थात कशाबद्दल, कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल, ते काय ते इथे दिलेलं आहे. मग आता बघा इथे मित्रांनो, आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म आफ्टर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग, अजिबात नाही ना, कारण का माझ्याकडे नव्हते ना, कळतंय, त्यामुळे हे पण चालणार नाही. दुसरं मग बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग, तर हे मात्र बरोबर येणार आहे. कारण का बघा ना, तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं काही इन्फॉर्मेशन असण्याच्या पूर्वी तुमच्याकडे जे काही मत असतं त्याला म्हणतात पूर्वग्रह, त्यामुळे इथे फक्त हा अर्थ बरोबर येतो. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे, प्री वर्ण तुम्हाला समजतं की ते बिफोर असलेलं पाहिजे, एवढं जरी साधं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला समजेल हे चालणार नाही आणि हे चालणार नाही, कळलं का? मग एवढे जर दोन लक्षात राहिले तर तुम्हाला आपोआप समजेल ना की याच्यामधलं कुठलं बरोबर आहे, आणि त्या अर्थातच पर्याय 2 आहे. पुढचं बघा, वेन आय एंटर्ड द हाऊस, हे पण सगळ्यात सोपी इडियोमॅटिक फ्रेज दिलेली आहे. A to Z व्होकॅब्युलरी या पुस्तकामध्ये मी अशा जवळजवळ 1200 इडियोमॅटिक फ्रेजेस दिल्या आहेत की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. नुसत्या आपल्या एमपीएससीच्या नाही तर सीडीएसची तुम्ही तयारी करत असाल, सीएपीएफची करत असाल, एसएससी, सीजीएल यांची जरी करत असाल, एनडीएची करत असाल, तुम्हाला सगळ्यांसाठी पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. कारण का एवढं कलेक्शन एकत्र असलेलं पुस्तक संपूर्ण भारतामध्ये नाही. असो, चला पुढचं बघूया. तर व्हेन आय एंटर्ड द हाऊस, मी ज्या वेळेला घरामध्ये प्रवेश केला, एव्हरीथिंग वॉज ॲट 6 and 7. आता तुम्हाला माहितीये 6 and 7 म्हणजे काय असणार, म्हणजे इकडे तरी नाही तर तिकडे तरी, म्हणजे इकडे पडले का तिकडे पडले, म्हणजे थोडक्यात काय ते व्यवस्थित नसेल. हे फक्त मी कशाला सांगतोय, हे जे आता जे समजावून दिलं ते फक्त की एखादी इडियोमॅटिक फ्रेज जर पाठ करायची असेल तर ती कशा प्रकारे तुम्ही कल्पना करून ती लक्षात ठेवायची असते, इमॅजिन करायचं आणि कसं काय असेल ते लक्षात ठेवायचं, ह्यासाठी मुद्दाम सांगितलंय.
थोडक्यात याचा अर्थ तुम्हाला लगेच समजतो की बाबा इन डिसऑर्डर, कारण का इन अप्रोप्रिएट पोझिशन चालणार नाही, इन ऑर्डर तर अजिबात चालणार नाही, आणि अंधारात हे पण चालणार नाही. कळतंय? तर ही जी काही आपण व्होकॅब्युलरी आता ही जी बघितली बघा केवढी सोपी आहे. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की व्होकॅब्युलरी मध्ये सुद्धा काही वेळेला एलिमिनेशन पद्धत वापरावी लागते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे मला फक्त सांगायचं मित्रांनो हेच आहे, जास्तीत जास्त तुम्ही जर वाचन जर ठेवाल तर मात्र तुम्हाला इंग्लिश लवकर समजायला मदत होईल. नुसतं इथेच नाही तर नंतर कॉम्प्रिहेन्शनचा जो पॅसेज म्हणजे जो रिटर्न मध्ये सुद्धा 5 मार्काला आहे, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मध्ये सुद्धा 5 मार्काला आहे. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मध्ये जो 5 मार्काला पॅसेज असतो त्या 5 मार्काच्या पॅसेजसाठी एमपीएससीचा एकही विद्यार्थी कधीही अभ्यास करत नाही. आणि ठीक आहे ना, त्याचा अभ्यास करू नका, पण तुम्ही कमीत कमी वाचन तरी करा. दररोज 15-20 मिनिट तरी वाचन करत जा, परीक्षेसाठी करत जा मित्रांनो, तुम्हाला याचा फायदा होईल. कळतंय? तर अशा प्रकारे व्होकॅब्युलरी, अजून काही पुढची व्होकॅब्युलरी काय आहे ती बघू आपण. व्हेन इट कम्स टू जिओग्राफी, जिओग्राफी म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्या वेळेला भूगोल हा विषय असतो त्यावेळेला काय, ही सर्टनली नोज हिज स्टफ. आता म्हणजे ज्या वेळेला भूगोलाचा विषय येतो त्यावेळेला त्याला त्याचं स्टफ माहितीये. मग आता हे स्टफ माहितीये म्हणजे काय, स्टफचा अर्थ काय, तर स्टफचा अर्थ भरणे, स्टफचा अर्थ काहीही असं होऊ शकतो. त्यामुळे स्टफ म्हणजे एखाद्या ठिकाणी काहीतरी असणं आणि ते पूर्णपणे भरलेलं असतं. तुम्हाला माहितीये स्टफ पराठा म्हणतात वगैरे वगैरे जे काय आहे ते. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं हेच आहे की तुम्हाला हे साधे साधे शब्द माहिती आहेत आणि इतक्या लेव्हलला पेपर सेटरने अशी व्होकॅब्युलरी विचारलेली आहे. त्यामुळे इकडे आपल्याला लगेच समजतं की पुअर नॉलेज हे तर असणारच नाहीये, नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट हे पण असणार नाही, आणि नो रिलेशन हे पण असणार नाही, तर फक्त हे उत्तर असेल. बरोबर आहे? पुढचं बघा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मिनिंग ऑफ वर्ड बेअर. बेअर, बेअर, BEAR, बेअरचा एक अर्थ तुम्हाला माहितीये, एक मॅमल म्हणजे सस्तन प्राणी आहे ज्याला अस्वल असं म्हणतात. आता जसा तो एक अर्थ आहे तसे बेअरचे अजून काही अर्थ आहेत, आणि ते अर्थ काय काय आहेत तर बघा मित्रांनो, सहन करणे असा पण अर्थ आहे, त्याच्यानंतर वळणे असा पण अर्थ आहे, आणि वळणे म्हणजे एखाद्या ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी वळणे असा पण अर्थ आहे, सहन करणे, आणि धारण करणे असा पण अर्थ आहे. तर मित्रांनो बघा आता इथे काय काय दिसतंय ते बघा. टू गो ऑर टर्न, बरोबर आहे, इन द डिरेक्शन मेन्शन. मित्रांनो बघा, मी तुम्हाला सांगत असताना मुद्दामून मराठीमध्ये अर्थ सांगितलेत, आणि मी तुम्हाला हेच सांगतोय की तुमची मातृभाषा मराठी आहे ना, या शब्दांचे अर्थ मराठीमध्ये लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये जे दिले त्याचा फक्त अर्थ समजला पाहिजे ना. फक्त बघा ना, आता वळणे, गो ऑर टर्न दिलेला आहे ना, म्हणजे हा अर्थ बरोबर आहे त्याचा, बरोबर ना. आणि ते काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मिनिंग ऑफ बेअर, म्हणजे मिनिंगचा कुठला अर्थ नाहीये, हा तर आहे हे तर आपल्याला समजतं, त्यामुळे हा अर्थ आहे, म्हणजे हे उत्तरामध्ये नसलं पाहिजे. पुढचा बघा, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणे. आता मी जे सांगितलं धारण करणे एखादं, ते तो पण त्याचा अर्थ आहे, म्हणजे नॉट द मिनिंग मध्ये हे चालणार नाहीये, कारण का हे याचं मिनिंग आहे. टू डील विथ समथिंग अनप्लेझंट म्हणजे सहन करणे, जे काय अप्रिय आहे त्याच्याबरोबर डील करायचं, म्हणजे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे, म्हणजे हा पण उत्तरामध्ये येणार नाही. आता हा मात्र अर्थ नाही बघा, एखाद्या नुकसानीबद्दल किंवा तुम्हाला झालेल्या तोट्याबद्दल किंवा दुःखाबद्दल रडणं, कळलं का, तो मात्र अर्थ याचा नाही आहे. म्हणजे नॉट द मिनिंग याचा अर्थ फक्त पर्याय 4 हाच येणार आहे. बरोबर आहे? पुढचं बघा दिलेलं आहे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. खूप सोपा वन वर्ड सबस्टिट्यूट दिलाय, जो तुम्हाला सगळ्यांना आला असेल आणि तुम्हाला मार्क्स मिळालेला असेल. बघा, पॉलिगमी. मित्रांनो काही काही जण अर्थ जरी माहित नसेल ना तरी तुम्हाला पॉली म्हणजे अनेक एवढं समजतंय ना. ह्याच्यामध्ये इथे बघा अनेक कुठे दिसत आहेत, ते फक्त एका याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे तुम्हाला अर्थ जरी माहित नसला तरी सुद्धा तुम्हाला काही वेळेला नुसत्या वर्ड्सच्या साह्यानं, कळलं का, तुम्हाला रिलेशन जोडता येतं. इतक्यासाठी फक्त लक्षात ठेवू नका, प्रश्नपत्रिकेमध्ये उद्या ज्या वेळेला तुम्हाला पर्याय निवडायचे असतील आणि क्विक डिसिजन घेत असताना अशा गोष्टींचा खूप चांगला उपयोग होत असतो. कळलं? तर गमी म्हणजे माहितीये तुम्हाला, विवाह आणि अनेक विवाह करणे, तोच इथे अर्थ आहे की अशी पद्धत की ज्याच्यामध्ये एक मनुष्य अनेक स्त्रियांशी विवाह करतो. बरोबर आहे? मिस म्हणजे अर्थातच ते नकारार्थी असणारे, म्हणजेच हा जो कोण व्यक्ती किंवा काही जो आहे त्याला विवाहाबद्दल त्याचं विरुद्ध मत आहे. मग आता ते कुठे दिसतंय ते बघा, तर इथे तुम्हाला दिसतंय हॅट्रेड ऑफ मॅरेज,
कळतंय? म्हणजे थोडक्यात गमी आणि गमी हे दोन असलेले जे रूट्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला हे दोन शब्दांचे अर्थ समजू शकतात. बर, आता हे एवढे दोन समजले, A3 आणि B4 ते कुठे ते बघायचं. A3 कुठे आहे का? फक्त इथे आहे बघा. आता एवढे एक माहित असेल तर बाकीचं काही बघण्याची तरी गरज आहे का हो? बघा ना, A3 B4 इथंच आहे, इथे 3 नाहीच आहे. म्हणजे एक शब्द जरी माहित असला किती क्विक डिसिजन घेता येतात बघा. एखादा जरी अर्थ तुम्ही म्हणाल नाही आम्हाला हा माहिती आहे, काय की हा माहित असेल, अड्रॉइटनेस म्हणजे कौशल्य, पण अशा वेळेला मग मात्र काय होतं ते बघा आता तुम्ही. आणि असेटिझम म्हणजेच हे कौशल्य, आणि असेटिझम म्हणजे डिवोशन टू लोनली किंवा ऑस्टियर लाईफ, म्हणजे जो काय म्हणतात ना, योगी वगैरे जो असतात ना की जे संन्यस्त लाईफ घालवतात, म्हणजे ऐहिक सुख वगैरे जे आहे त्यांच्यापासून लांब जायचं कुठेतरी आणि एकटं राहायचं, असे हिमालयामध्ये जाणारे संन्यासी वगैरे जे आहेत, तर त्या प्रकारचं. थोडक्यात आता इकडचं बघा, सीचं समजा तुम्हाला माहित असेल C1, तर C1 कुठे बघा, या दोन ठिकाणी. म्हणजे इथे मात्र तुम्हाला काय होणार आहे तर दोन पर्यायामधून एकाची निवड करावी लागणार आहे. आणि बघा मित्रांनो, इथे दोन्हीकडे हे सेम आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की एखाद दोन जर शब्द जरी माहित असेल तरी सुद्धा हे आपल्याला नीट करता येतं. समजतंय? पुढचं हे बघूया. इथे मित्रांनो काय सांगितलंय तर कुठला इनकरेक्टली स्पेल्ड शब्द आहे. मित्रांनो इथे रिइटरेट पाहिजे होतं, म्हणजे REI, इथे आय राहिलेला आहे, त्यामुळे हे स्पेलिंग चुकीचं आहे. बाकी फिनिक्स पक्षी असं म्हणतात ना की राखेतून तो जन्माला येतो वगैरे, ते आहे. कॅलेंडर आपलं जे चिकटवाय अडकवतो आपण ते कॅलेंडर आहे. हा मात्र बऱ्याच जणांना कदाचित हे स्पेलिंग चुकीचं वाटलं असेल, कारण का कॅलेंडर त्यातलं म्हटल्यानंतर इथे अनेक जणांना ER वापरण्याचा म्हणजे ER असेल असं वाटण्याचा संभव आहे. त्यामुळे अनेकांनी A आणि C हे चूक दिलं असेल, आणि ते चूक तर कुठे आहे बघा, 3 दिलं असेल. कळलं? आणि D आहे, ऑनवी म्हणतात याला, याचं पण स्पेलिंग बरोबर आहे, ENNUI. तर ह्याच्यामध्ये थोडक्यात मला सांगायचं काय की ह्याच्यामध्ये फक्त एकच स्पेलिंग चुकीचं आहे. आणि आता बघा मित्रांनो, हा फक्त A चुकीचा आहे. इथे काय दिलंय, इनकरेक्टली स्पेल्ड, बरोबर आहे. आणि फक्त A चुकीचा असलेला कुठलाही पर्याय याच्यामध्ये नाहीये, आणि त्यामुळे आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. कळतंय? त्यामुळे हा कॅन्सल झालेला आहे. पुढचं वर्ड्स क्लोजेस्ट इन मिनिंग टू ऍब्स्कॉन्ड कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, ऍब्स्कॉन्डचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला जे आत्ताच मगाशी काही वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की मित्रांनो दररोज एक 15-20 मिनिट किंवा अर्धा तास माहितीये का न्यूजपेपरचं एखादं पान वाचायची ना एक हॅबिट ठेवा. मित्रांनो, या संपूर्ण मी तुम्हाला सांगतो, या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ 80 ते 90% व्होकॅब्युलरी ही अशी आहे की जी जर रेग्युलर एखाद्याचं इंग्लिशचं रिडिंग असेल ना तर त्याला ते सहज समजेल. म्हणजे उदाहरणार्थ ऍब्स्कॉन्ड सारखा शब्द म्हणा, किंवा इथे जे वरती पॉलिगमी, ऍसेटिझम वगैरे जे शब्द, अड्रॉइटनेस वगैरे जे गेलेत ना, हे न्यूजपेपरमध्ये वगैरे रेग्युलर असतात. आणि मग ते थोडंसं वाचन जर तुम्ही रेग्युलर चालू ठेवलं ना तर आपल्याला सहज मिळू शकतो. आपण चहा प्यायला गेलो ना तर 1 तासभर घालवतो, मित्रांशी गप्पा मारणं, मजा करणं वगैरे. याच्यामध्ये मला असं नाही म्हणायचं ते करू नका, कारण का शेवटी एवढा अभ्यास तुम्ही करता त्याच्यामध्ये थोडासा विरंगुळा तर पाहिजेच. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये. फक्त मला सांगायचं आहे थोडंसं वाचन जर चालू ठेवलं तर असे, कारण का हे रेग्युलर न्यूजपेपरमध्ये वापरले जाणारे शब्द. ऍब्स्कॉन्डचा अर्थ फरारी होणे. माहितीये, एखादा ज्या वेळेला वॉन्टेड असतो त्यावेळी तो तिकडून निघून जातो, म्हणजेच तो फरारी होतो, पळून जातो किंवा काही पण घेतो. मग बघा मित्रांनो, त्याचे अर्थ बघा. रिट्रीटचा अर्थ माघार घेणे. ज्या अर्थी तो पळून गेलेला आहे त्या अर्थीच तो माघारी आहे, म्हणजे त्याने माघार घेतलेली आहे, बरोबर ना, की बाबा तो पुढे जाणार नाही ना पोलिसांच्या. त्यामुळे हाही अर्थ तिथे क्लोजेस्ट मध्ये, म्हणजे हा अर्थ क्लोजेस्ट मध्ये बरोबर आहे. डिकॅम्पचा अर्थ पळून जाणे असा आहे, त्यामुळे हाही अर्थ इथे बरोबर आहे. ऍब्सॉल्टचा मात्र मित्रांनो अर्थ इथे थोडासा वेगळा आहे. आणि खरं म्हटलं तर फक्त A आणि B हे दोनच तिकडे उत्तर आलं पाहिजे. तर या ऍब्सॉल्टचा अर्थ एखाद्याला मुक्त करणे, निर्दोष मुक्त करणे वगैरे, किंवा मोकळा करणे असा याचा अर्थ आहे. बघा ना मित्रांनो, तुम्ही एखादी गोष्ट गणित वगैरे सॉल्व्ह करत असता बघा, सॉल्व्ह, परत मी सांगतोय या शब्दाचा आणि या ऍब्सॉल्ट या शब्दाचा आणि ऍब्सॉल्ट शब्दाचा अर्थ काय आहे याचा काडी मात्रही संबंध नाहीये. काही शब्द आहेत ना ते इमॅजिनेशन करूनच पाठ करायचे असतात. माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी खास 3 व्हिडिओ फक्त व्होकॅब्युलरीसाठी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये मी हे सगळं व्यवस्थित समजून दिलेले आहेत.
तर अशा प्रकारे जर तुम्ही व्होकॅब्युलरी पाठ करण्याचा प्रयत्न केला, आणि तसाच करायचा असतो, कारण का शेवटी लक्षात ठेवा, बुद्धीला कधीही शब्द समजत नसतात, बुद्धीला कल्पना समजत असते. आणि ती कल्पना करून ज्या वेळेला तुम्ही एखादा शब्द पाठ करताना त्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, किंवा मी तुमच्यासाठी म्हणू शकतो की मी तुम्हाला ट्रिक सांगतो, ही ऍक्च्युअली ट्रिक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इमॅजिनेशन आहे. तर अशा प्रकारे इमॅजिनेशन जर केलं ना, तर मित्रांनो तुम्हाला खूप लवकर शब्द लक्षात राहू शकतात. उदाहरणार्थ बघा, सॉल्व्ह याचा अर्थ काय? सोडवणे. तुम्ही एखादं गणित वगैरे सोडवता, एखादा प्रॉब्लेम समस्या असतात ती सॉल्व्ह करता, म्हणजे तुम्ही मुक्त होता. मग तसंच एखादा त्या समस्येमध्ये ज्यावेळी त्याच्यावरती दोषारोप झालेला आहे, त्यावेळेला तो तिथे अडकलेला आहे ना, त्याला तुम्ही मुक्त करता. ऍब्सॉल्व या शब्दाचा अर्थ मला समजावून सांगायचा आहे, कळलं का? निर्दोष मुक्त करणे. समजतंय? समजतंय ना? निर्दोष मुक्त करणे, किंवा एखाद्याला निर्दोष ठरवणे किंवा मुक्त करणे, असा जो मी अर्थ सांगतोय तो बघा किती याला जवळ आहे. तर मित्रांनो, हे दोनच ए आणि बी असे आहेत, त्यामुळे इथे हे बरोबर आहे. कळलं? तर अशा प्रकारे ए आणि बी असलेलं बरोबर आहे, हा चालणार नाही. तर ही व्होकॅब्युलरी. अजून पुढची एक व्होकॅब्युलरी बघूया मित्रांनो. शेवटचे हे दोन व्होकॅब्युलरी वरती असलेले प्रश्न आहेत ते बघूया आपण, आणि म्हणजे ही प्रश्नपत्रिका संपेल. पहिलं काय दिलं बघा, करेक्टली स्पेल्ड वर्ड्स इन द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. म्हणजे करेक्टली स्पेल्ड केलेला शब्द कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, पर्टिक्युलरली म्हणजे व्होकॅब्युलरीच्या बाबतीत आणि स्पेलिंगच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला आधी कुठला शब्द बरोबर वाटतं हे बघण्यासाठी असं न बघता असं बघायला सुरुवात केला. आणि मी सांगतो ते हेच अशाच प्रकारे कधी पण स्पेलिंग बघण्याची, म्हणजे पर्टिक्युलरली ज्या वेळेला असं 4-4चा ग्रुप दिला असेल त्यावेळेला अशाच प्रकारे बघण्याची प्रॅक्टिस ठेवा. असं केलं ना तुम्हाला फार लवकर प्रश्नांची उत्तरं मिळतील. जसं आता आपण इथे पहिल्या याच्यामध्ये बघूया, तर करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये हेमिस्फिअर, या हेमिस्फिअर मध्ये इथे ह्याचं स्पेलिंग बरोबर आहे अर्थात, त्यामुळे ह्याचंही बरोबर आहे. आणि बघा इथलं ते पण बरोबर आहे. हे दोन फक्त बरोबर आहेत. इकडे ए असल्यामुळे चूक आहे, आणि इकडे इकडे हे बरोबर आहे. म्हणजे बघा मित्रांनो, हेमिस्फिअर मध्ये PHERE हेमी हे बरोबर आहे, आणि स्फिअर त्यामुळे हे बरोबर आहे. याच्यासारखंच आहे त्यामुळे हे बरोबर आहे. हे ए म्हणून चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामधला आता समजलं आपल्याला, या 4 शब्दामधला ज्या अर्थी ह्या चूक आहे त्या अर्थी हा पर्याय आता आपल्याला अजिबात बघायचा नाहीये, हे फक्त लक्षात ठेवायचं. कळतंय? आता फक्त तिघांमधलंच बघायचं. आता बघा मित्रांनो, लिटरेचर, या लिटरेचर मध्ये सुद्धा बघा इथे LITTच पाहिजे. कळतंय का? त्यामुळे LITTERATEUR, त्यामुळे इथे फक्त हे स्पेलिंग बरोबर आहे. इथे बघा डबल टी आहे का? नाहीये. इकडे डबल टी आहे, पण इकडे बघा ए आहे आणि इकडे ई आहे. कळतंय का? हा फरक तुम्हाला समजला पाहिजे. आणि एवढं म्हणून मी म्हणतोय की एकाच शब्दाचं जे स्पेलिंग 4 प्रकारे दिलं असेल ना, ते फक्त बरोबर बघा, आणि त्याच्यामधलं कुठलं जास्त बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी 2 तरी एखादा पेपर सेटर चुकीचं देईल किंवा एखादंच चुकीचं देईल. कळलं का? आणि त्याप्रमाणेच बघायचंय बघा. म्हणजे इथे TEUR आहे, इथे TEUR आहे, ए बरोबर आहे, पण इकडे हे चुकलेलं आहे. कळतंय? त्यामुळे हे चुकीचं आहे, इथे बघायचंच नाही. आणि इकडे जर तुम्ही बघितलं ATE आणि इकडे ETU, त्यामुळे हे पण चुकलंय. आता मित्रांनो बघा, हे 2 बरोबर आले, आता हे चुकलेत ना, म्हणजे आता हेही पर्याय आपोआप बाद झाले ना, बघायची गरजच नाही पुढचं हे आहे का नाही बरोबर. समजतंय का? तर अशा प्रकारे करा. आता समजा तुम्ही म्हणाल नाही सर असं नाही, पण आम्हाला जर इकडचं आलं तर इकडचं बघूया. मग आता ह्याच्यामध्ये हे रिझेम्बलन्स बरोबर आहे, हे रिझेम्बलन्स पण बरोबर आहे, हे अर्थातच ई असल्यामुळे चूक आहे, आणि हे पण बरोबर आहे. ठीक आहे, इथे पण 3 मिळाले. आता पाश्चराइज मध्ये माहिती असलं पाहिजे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं ना तरी तुम्हाला पाश्चरायझेशन वगैरे आपल्याला सगळं सायन्स मध्ये गेलेलं आहे. कळलं का? त्याचंच हे स्पेलिंग आहे क्रियापद म्हणून. मग हे पाश्चराइजचं स्पेलिंग बघा इथे बरोबर आहे. इकडे हे आणि हे याच्यामध्ये झेड आणि एस हे दोन्ही पण चालू शकतं. कळतंय का? त्यामुळे इथे हे दोन्ही पण बरोबरच आहे. आता इथे बघा, इथे फरक केलेला आहे, ईच्या नंतर यू नाहीये. कळलं? त्यामुळे हे चूक आहे. इथे सेम तसंच आहे बघा, इथे PAST च्या नंतर ई आहे, इकडे यू आहे, त्यामुळे हे चूक आहे. म्हणजे आता या 2 पर्यायामध्ये करायचंय. मग आता या 2 म्हणजे हे 2 तर पर्याय तुमचे पूर्ण बाद झाले जर तुम्ही इकडून घेतलं तर. मला सांगायचं एवढंच आहे, कुठून पण घ्या, पण जास्तीत जास्त पर्याय एलिमिनेट जर तुम्ही केले तर लगेच तुम्हाला समजतं. मग आता या 2 मधलं निवडायचंय. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 बरोबर दिसतंय,
तर मग हे पण 2 आले. मग आता ह्याच्यामधलं कुठलं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे फक्त मित्रांनो, की कुठल्या तरी एका पद्धतीनं फक्त करा. असं केलं ना तर लवकर लवकर, जसं आता आपण बघितलं की असं बघितलं ना तर आपल्याला लगेच उत्तर मिळालेलं आहे. आणि त्या प्रकारे फक्त तुम्ही केलं तर मित्रांनो फास्ट खूप लवकर उत्तर मिळतं. स्पेलिंग बरेच जण कदाचित 1 मार्काला किंवा 2 मार्काला स्पेलिंग असतं. जसं या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 मार्काला स्पेलिंग येऊन गेले, पण ते काय येऊन गेले माहिती का, 50 मार्काची प्रश्नपत्रिका आहे म्हणून, कळतंय. आणि पर्टिक्युलरली हा जो पेपर सेटर आहे ना, हा थोडासा कृपाळू दयाळू असा दिसतोय. तो फार कनवाळू आहे. त्याला असं वाटतं की सगळ्या मुलांना मार्क्स मिळावेत, त्यामुळे तो मुद्दामून असं त्यांनी खूप सोपी प्रश्नपत्रिका काढली. हे आपण बघितलेलं आहे. डिफिकल्टी लेवल ही नेहमी ठेवायची असते आणि ती डिफिकल्टी लेवल ठेवायची म्हणून त्यांनी याच्यामध्ये 4-5 प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जास्त ठेवलेली आहे. पण ती तर असायलाच पाहिजे ना, कारण का कॉम्पिटिशन कुठे असणार आहे. आणि मित्रांनो हे खास करून लक्षात ठेवा. मी ह्याच्या पूर्वीही तुम्हाला सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो, खास करून लक्षात ठेवा की कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये 40% सगळ्यांना येणारे असतात प्रश्न. जसं 50 मध्ये किती असतील, 40% म्हणजे 20, बरोबर आहे. उरलेले जे 50% असतात त्याची मिडल म्हणजे थोडंसं मीडियम लेवल असते, कळलं का. तर त्या मीडियम लेवलचे जे असतात त्यातले ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास असतो त्यांना येत असतात, ज्यांचा चांगला अभ्यास असतो त्यांना मात्र हे सगळे येत असतात. ठीक आहे, 2-3 कन्फ्युजन पण असतील त्याच्यामध्ये, पण आधीचे 20 आणि नंतरचे 15 तरी कमीत कमी तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारे जर अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळू शकतात. हे कायम लक्षात ठेवा, कळतंय. पुढचं बघूया आपण. पुढचं पण वन वर्ड सबस्टिट्यूटच आहे मित्रांनो. ज्यांना ह्याचा अर्थ माहित असेल अँबीचा, त्यांना सगळीकडे दिसेल इथे काय काय दिलेलं आहे ते, बरोबर आहे ना. तर अँबीचा अर्थ 2 असा आहे, त्यामुळे इथे 2 2 2 म्हणजे थोडक्यात हे तर नाहीये, हे तर आपल्याला लगेच समजतं. आता फक्त डेक्स्टरचा अर्थ DEXTER, त्या डेक्स्टरचा अर्थ म्हणजे कौशल्य, हे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग त्या डेक्स्टरवरनं डेक्स्टर्स झालेलं आहे. मग कौशल्य असलेलं इकडे कुठे आहे तेवढं फक्त बघा. म्हणजे थोडक्यात अनुष्का ही 2 कौशल्य असलेली आहे. मग 2 कौशल्य असलेली म्हणजे थिंक आहे का, तर नाही. फक्त हे एकमेव येणार आहे बघा, यूज बोथ हँड्स इक्वली वेल. कारण का कौशल्य हे कशामध्ये दिसणार आहे, अँबिडेक्टस म्हणजे दोन्ही हाताने लिहू शकणारा. जसं गांधीजी होते, उजव्या हाताने ते लिहायचे, पण त्यांनी डाव्या हाताची पण एवढी प्रॅक्टिस करून ठेवलेली की ते डाव्या हाताने पण लिहू शकत असत. एक दिवस गांधीजींना विचारलं की बाबा तुम्ही असं का करता, डाव्या हाताची सवय का करून ठेवता. ते म्हणाले, सहज म्हणाले की काय नाही, उद्या जर उजवा हात माझा फ्रॅक्चर झाला तर माझं काम कोण करणार, ते तर मीच केलं पाहिजे, म्हणून मी त्याची पण सवय करत असतो. तर असा जो प्रकार आहे त्याला अँबिडेक्स्टर्स असं म्हणतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे राज्यसेवेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना या प्रकारचं अनालिसिस आणि या प्रकारचं एक्सप्लेनेशन आजपर्यंत मिळालेलं नसेल. आणि अशाच प्रकारे एक्सप्लेनेशन आणि अनालिसिस जर तुम्हाला मिळालं तर मित्रांनो खूप फरक पडतो. नुसती ह्या एका प्रश्नपत्रिकेवरती थांबू नका. असे अनेक प्रश्नपत्रिका मी तयार केलेल्या आहेत. विशेषतः 2013 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका मी तयार ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे त्याचं अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि हे सगळं तयार आहे. हे खास तुमच्यासाठी केलेलं आहे. तर मित्रांनो अवश्य हे ऐका. ह्याच्यामधल्या ज्या ट्रिक्स, परत मी म्हणतो ट्रिक्स काही नसतात, पण तरी पण मी सोडवताना बऱ्याच ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. या ट्रिक्स आहेत ना, त्या ट्रिक्स फॉलो करा आणि मित्रांनो यशस्वी व्हा. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. हे माझं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही अवश्य द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर आणि A to Z व्होकॅब्युलरी हे 2 पुस्तकं घ्यायला सांगा. बाकी आपली ऑनलाईन बॅच आहे ग्रामरची, ती अवश्य जॉईन करा. ती जॉईन केल्याने तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश ग्रामर खूप चांगल्या प्रकारे समजायला लागेल. आणि मग त्याच्यानंतर हे जर तुम्ही ऐकलं तर सोने पे सुहागा, दुधात साखर, कळतंय. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट लक, यशस्वी व्हा. थँक्यू.